होताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार सहर्ष स्वागत इथे मात्र करत आहोत. आज दिवसभर या सगळ्यांची उपस्थिती मात्र पाहायला मिळाले. डी.आर. पाटील युनियन अध्यक्ष श्री संतोष जाधव साहेब, बाजीराव जाधव साहेब आप्पा आमचे आणि दिनकरजी जाधव बापू, सुभाष जाधव भाऊ, या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला टायमर ऑन आम्ही इथे या येणाऱ्या 25 सेकंदामध्ये करणार आहोत, याची कृपया दक्षता घ्या, कारण अजून जवळपास 3 ते 4 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. यापुढे सगळे सामने 2-2 षटकांचे राहतील, याची कृपया दक्षता घ्या. 32 आणि शाहूवाडी वॉरियर्स हा सामना 4 षटकांचा राहील आणि यानंतर सर्व सामने 2 षटकांचे राहतील. बत्तीस 12वा प्रतिनिधी आणि जर आला नाही तर 2 रनची पेनल्टी आहे. पहिला बॉल जसं पडेल त्यानंतर 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल, कारण इथून शाहूवाडीचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे. ओके, दोघांचे आलेले. अरे आमचं यस कौतुक करावं लागेल. आज दिवसभरामध्ये ज्यांचा मला मोठं हातभार लागलेला आहे ते ऋषी, आमचं त्यांचं मनापासून आभार. ऋषिकेश माने शिवरवाडीचे आणि दुसरे आमचे 12th मॅन विनोद ही इथे आलेले आहेत आणि शाहूवाडीकडून करण पाटील. या 12व्या खेळाडूंचं करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया पहिल्या बॉलकडे. पहिलाच बॉल इथे मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं, सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि सुरुवात इथे मात्र ओमकार गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. सागर अडसूळ अनुदे आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईकला. आता स्ट्राईक सुनील एळवे यांच्याकडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे, याच्यातून जिंकणार तुम्ही 1 पाऊल पुढे जाणार. अंतिम 4 षटकातील हा सामना पाहायला मिळेल आपल्याला आजच्या दिवसातील. त्याच्यानंतर चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि हा षटकार परफेक्ट बॉल मात्र इथे शॉर्ट सिलेक्शन मात्र पाहायला मिळते सुनील यांच्या बॅटमधून आणि 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 ओमकार यांच्या दुसऱ्या बॉलवरती षटकार, पहिल्या बॉलवरती सिंगल. आमचे दीपक कांबळे दादा सुद्धा गेलेत का खेळायला? टॅप केल्या बॉलला पाहायला गेला तर तिथे क्षेत्ररक्षक आहे, बॉलपर्यंत पोहोचत आहेत. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावायला मात्र लागल्या जातात त्या 8 धावा. बत्तीसच्या शाहूवाडी वॉरियर्स या 2 संघांमधील हा सामना पाहायला मिळते आपल्याला. आणि वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते इथे. शेवटचे 2 बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती ओमकार मांगले एक्सप्रेस म्हणून ओळख असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पावले यांच्या तालमीतील हा खेळाडू आहे. एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने ओळखला जाणारा ओमकार चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर खाला होता, त्याच्यानंतर कमबॅक केले आणि 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात 9. हाय बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला मिळाला. पॉइंटला मात्र बॉल जात असताना पाहायला मिळते. 1 धाव येईल शेवटच्या या बॉलवरती पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा.
तर गोलंदाजी मार्कवरती अमर मराठे इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आता टेप बॉलचा षटक मात्र कोण हातेल त्याची चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. फटका फसला इथे मात्र कॉलिंग करा पहा. दोन क्षेत्ररक्षक एकत्र आलेत आणि वारंवार म्हणत असतो ही टक्कर लागते तेव्हा जोरदार लागते, नाकावरती लागते, तोंडावरती दातही पडू शकतात. त्याच्यामुळे झेल घेताना समोरासमोर येताना बॉलकडे तुम्ही जरूर बघत असता, परंतु खालीही तुमची नजर काही मिलीसेकंदासाठी गेली पाहिजे की आजूबाजूला कोणता खेळाडू तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, दुखापत्र आपल्याला होणार नाही ना, त्या खेळाडूला टक्कर लागणार नाही ना, हात दाखवा, इशारा करा, मी घेणार आहे झेल. आणि त्याच्यानंतरही सुटला तरी चालेल, परंतु दुखापतग्रस्त होईल असं काही काम करू नका. राहुल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येऊन होताना पाहायला मिळतात आपल्याला. सागर अनुदे बाद झाले, त्याच्यानंतर राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. अमर मराठे चांगला बॉल ब्लॉकवरचा इथे मात्र पाहायला मिळाला, तिथे ही संधी आहे डायरेक्ट हिट, परंतु तिथे पोचले होते. आपण पाहायला गेलं तर फलंदाज ओपनिंग क्रीजमध्ये, त्याच्यामुळे काही जास्त रिस्क नसेल तिथे. इथेही लांब लांब मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट इथे मात्र ऑन ड्राईव्ह बॉल सीमा पार आला हा षटकार, आणि या षटकारानं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. लॉकआउटचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने ते मात्र कव्हरला खेळून काढला, एक सिंगल मात्र दिली. हो तिथे हातातून बॉल स्किड झाला, त्याचा फायदा उचलला गेलाय. एकेला दुहेरीमध्ये रूपांतरित केले गेले आणि 18 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चार बॉलचा खेळ झालाय, 18 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो इथे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शाहूवाडी वॉरियर्स संघ खेळतोय. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहे, सुनील येळवे आणि राहुल पाटील, आणि आमचे त्याचबरोबर शाहूवाडीचे आधारस्तंभ अजित पाटील चांदोलीचे, आणि या असोसिएशनचे आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं या दोन्ही फलंदाजांसाठी जर का षटकार हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. शाहूवाडी वॉरियर्सच्या दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहे. इथून ही स्पर्धा गावावरनं त्यांच्याकडनं पाहिले जाते, काही कामानिमित्त गावी ते गेलेले आहेत, आणि तिकडून फोन आला त्यांचा आपल्याला की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतो. या सुमितदादा चषकालाही त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात, आणि दोन्ही खेळाडूंना षटकार हॅट्रिकसाठी अजितदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचे चांदोलीचे आणि या शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर आधारस्तंभ, त्यांचं मनापासून आभार. समोर आपण फलंदाज पाहतोय, राहुलला पाहतोय इथे, आणि डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. आज भरपूर मोठमोठे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाले. असोसिएशन ग्रुप, त्याचबरोबर 2 गाव 1 टीम, तिथेही अगदी चांगला क्रिकेट, दर्जेचं क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळालं. बरेच खेळाडू पहा अगदी गावातून सुरुवात करतात, त्या तालुक्यावरचं क्रिकेट खेळलं जातं, जिल्ह्याचंही क्रिकेट खेळायला तयार होतात. अशी दर्जेदार क्रिकेट बहरच पंचम महाराष्ट्रातला मात्र आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि वाईट बॉलचा निर्णय अतिरिक्त इथून धावेताना मात्र पाहायला मिळते. आज गिरीश
अगस्ते आणि विठ्ठल मराठे हे दोन्ही पंचांनी उत्तम काम केले. कौतुकास्पद निर्णय त्यांचं मात्र इथे पाहायला मिळाले. या स्पर्धेचं पंचांचं काम हे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे आणि तेही मात्र त्यांच्याकडनं मात्र पाहायला मिळतो. इथे धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. वाईट +1 2 धावा परत एकदा मात्र येताना पाहायला मिळतील. इथे 22 धावा धावफलकावरती. सागर भाऊंचे इथे शुभागमन. लिझिंग खेळाडू आणि त्याचबरोबर क्रिकेटला भरपूर वर्ष त्यांनी जपलंय. अजूनपर्यंत मैदानामध्ये त्यांना आपण इथे खेळत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. क्रिस गेल यस डेफिनेटली खूप क्रिकेट प्रेमी असे सागरदादांसारखे जोपर्यंत खेळाडू आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे तोपर्यंत असाच क्रिकेट बहरत राहणार आहे. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. टी बॉलचा डेफिनेटली कितीही चांगला गोलंदाज असला तरी बऱ्याच वेळा मारिका खावा लागतो. अजयला आणले. चांगले गोलंदाज आहेत अजय. आपण पाहायला गेलं तर या गोलंदाजावरती कोणती शंका नसेल कोणावरती. आणखी एक वाईड बॉल. टी बॉलची गोलंदाजी कशी करावी हे तुम्हाला जर ठाऊक असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि जर पाहायला गेलं तर 2 फर असतात. एक रबरचा फर असतो आणि दुसरा टेनिसचा फर असतो. रबरचा जर का फर विकेटवरती पडला तर अतिरिक्त वेग त्याला मिळतं आणि त्याच्यामुळे कधीकधी गोलंदाज ज्या गतीनं गोलंदाजी करण्याच्या मनामध्ये असतात त्याच्यापेक्षा अतिरिक्त वेगानं बॉल जातो आणि मग कदाचित ती लाईन आणि लेंथ बिघडली जाते. तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. टेप बॉलवरती गोलंदाजी करणं थोडीशी प्रॅक्टिस असणं ही खूप महत्त्वाचं आहे. नेमकं कसं पकडायला पाहिजे, कुठे टप्पा पडला पाहिजे, कोणता फर आपण बॉल डिलिव्हर केल्यानंतर पडला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासला गेल्या पाहिजेत. आय बॉल वाईट इथे मात्र पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये आपण गोलंदाजांना पाहिलं होतं त्यानेही जवळपास 4-5 वाईट टाकले होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 वाईट बॉल आले होते आणि +D. म्हणजे आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अवांतर स्वरूपाच्या भरपूर आपल्याला पाहायला मिळाल्या. का टेप बॉल पश्चिम महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आहे. टेप बॉलचा वापर इथे मात्र केला जातोय आणि अप्रतिम चांगला निर्णय. कारण इथे गोलंदाजांनाही फायदा होतो परंतु प्रॅक्टिस अभावी टेप बॉलचं तुम्ही जर का गोलंदाजी करत असाल तर थोडासा मात्र तुम्हाला त्या परिणामांना सामोरं जावं लागतं. कारण टेनिस बॉल आणि टेप बॉलची गती ह्या सगळ्या गोष्टींवरती गोलंदाजाची गोलंदाजी निर्भय राहिलेली आहे. गतीवरती गोलंदाजी. चांगला बॉल इथे मात्र तुम्ही गतीचं नियंत्रणामध्ये जर आणलीत तर तुम्ही असं गोलंदाज म्हणून टेप बॉल वरती यशस्वी व्हाल. परंतु तुम्ही अतिरिक्त तुमची गती वापरण्याचा प्रयत्न टेप बॉलवरती केलात तर मात्र तो लाईन आणि लेंथ बिघडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा 28. एक धाव येताना मात्र पाहायला मिळणे आणि 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतो. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर फलंदाज राहुलला पाहतोय इथे. आणि आणखी एक तडाखेबाज या बॉलला फेकून दिलं. सीमारेषा पार आलाय हा शानदार राहुलच्या बॅटमधून षटकार. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर आदरणीय आमचे लखन पाटील
यांचा ते शुभागमन होताना पाहायला मिळतोय. आम्ही त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय लखनजी, आपलं सहर्ष स्वागत. यस, आमचा नेता कसा पाहिजे, अपना नेता कैसा हो, लखनजी जैसा हो. वेलकम लखनजी. आणि आमचे अनिकेत सुतार मुकादमी तिथे आहेत. आणि विवेक जाधव, आपण हसू नका, तुमचंही सरचे स्वागत आहे. 5-4 कप माझ्यासाठीच भरलेत, आळा मारलेले. आज खूप माझ्यासाठी पाहुणचार झाले. सुमितदादा चषक 2025 मध्ये सुमितदादा वाकुर्डे खुर्दकडनं सगळ्या तरुणांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आज खूप मजा आली. आजच्या दिवसासाठी मी आलेलो आहे खऱ्या अर्थानं. आणि शाहूवाडी वॉरियर्स आणि बत्तीशिया या दोन संघांमधील सामना, दोन्ही आजच्या दिवसातील महत्त्वाच्या मॅचेस. खूप छान क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 35 धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. विजयासाठी किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल याची आपण चर्चा करायला पाहिजे. अनुज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. टार्गेट हा महत्वाचा आहे, कारण अंतिम षटकाकडे आपण वळलोत. अंतिम षटकातील पहिल्या बॉलवरती कोणतीही धाव आली नाहीये. आणि या चौथ्या षटकातील वरती या बॉलवरती किती धाव आहे त्याची चर्चा पाहायला मिळेल. फ्रंट फुटलावर खेळण्याचा प्रयत्न मिडॉमध्ये मात्र आहे तिथे. हो, अजय बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत पाहायला गेलं तर धावा इथे कंप्लीट केल्या जातात. त्या एक धाव, एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. सोमनाथ भाऊ नायकवडी साहेबांना मी विनंती करेन, आमच्या क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर खूप निकटवर्ती आमचे मित्र आदरणीय सोमनाथजी भाऊ नायकवडी यांना मी आदरपूर्वक विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बनसोडे साहेबांचं हे आगमन, सागर भाऊ बनसोडे आमचे डिझाईन खेळाडू, त्यांचं इथे शुभ आगमन झालंय. सोमनाथ भाऊंनाही मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे प्लीज. बॉलच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न पहा, तिथे कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. बॉल निघेल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे की क्षेत्ररक्षक येत आहेत. 4 धावा, सीमा पार आल्या धावा, 4 चौकार. जल्लोष तिथे मात्र होताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना शाहूवाडी वॉरियर्स. हा, मला पण एक चला इथून. चांगला अलंग कार्पेट इथे मात्र खेळून करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फल क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43 काही बॉल शिल्लक असतील या षटकामधील. फिरकीचे जादूगार गोलंदाजी मार्कवरती अनुज यांना इथे मात्र पाहायला मिळतोय. शाहूवाडी विरुद्ध बत्तीशिया या दोन संघांमधील हा सामना मात्र पाहायला मिळतोय. चेतन भाऊ यांच्याकडनं ही शुभेच्छा आल्यात. चेतन भाऊ पाटील. आणि या ओव्हर समाप्त मात्र झालेला आहे. 24 बॉल आणि 44 धावांची गरज इथून असणार आहे. त्याच्यानंतर मी लगेचच विनंती करेन की आपण जास्त वेळ घेऊ नका, मैदानाच्या आतमध्ये जा.
चला टॉस साठी या वाई 11 आणि पाटण वॉरियर्स. चला आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला ते दीपक कांबळे सर मात्र फलंदाजीसाठी कदाचित मात्र जाताना पाहायला मिळतील. वाई 11 आणि पाटण वॉरियर्स दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी यायचं आहे. वाई 11 चला विशाल वाई 11 विशाल आपण यायचा आणि पाटण वॉरियर्स अतुल भालेकर कॅप्टन 26. चला या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी या. आणि त्याचबरोबर मी विनंती करीन इथे शाहूवाडी वॉरियर्स लगेच आपण मैदानामध्ये येऊन क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. 32 टीम आपण आपले लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. चला पहा चहा सगळ्यांना इथे पाठवलेला आहे परंतु पैसे प्रत्येकाने द्यायचे आहेत. आयोजक त्याला जबाबदार राहणार नाहीत याची कृपया दक्षता घ्या. परंतु चहा प्या, स्वस्त राहा, सुस्ती उडवा. चला लगेच मॅच चालू करायचे आहे. यानंतर वाई 11 आणि पाटण वॉरियर्स दोन्ही कॅप्टन आलेत का? अनिकेत सुतार साहेब टॉस कॅप्टन दोन्ही आलेत का? उपस्थिती असते तर लगेच टॉस करून घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच साठी मान्यवरांच्या शुभास्ते घेतली जाईल. तुम्ही फक्त तिथे लाईनअप करा. वाई 11 आणि पाटण वॉरियर्स. अनिकेत सुतार आमचे मुकादम आणि आमचे सपोर्टर आधारस्तंभ सचिन दादा जाधव सर्व सचिन दादा जाधव आणि दीपक कांबळे फलंदाजीसाठी गेलेत. गणेश जाधव, शैलेश जाधव युवा उद्योजक, अनिकेत जाधव विघ्नहर्ता टूर्स अँड टॉवर्स ट्रॅव्हल्सचे मालक, त्याचबरोबर एजे आमचे अनिकेत जाधव, सूरज जाधव, विवेक जाधव, सिद्धू जाधव, अथर्व सपकाल, शुभम जाधव या सगळ्यांचं मी आज आयोजनासाठी खूप मेहनत पाहायला मिळाली. अनिकेत दादांची आणि सचिन दादांचं खूप मोठं योगदान राहिले गेले आणि सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल रे. कौतुक आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आज खूप छान मॅचेस मात्र संपन्न होताना पाहायला मिळाले. टॉस इथे मात्र घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि आमचे मान्यवर आदरणीय सन्माननीय सौरभ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. 2 षटकांचा खेळ असेल, कृपया याची दक्षता घ्या दोन्ही कॅप्टन, कारण इथून मॅचेस पुढच्या होणार नाहीत. विशाल 2 षटकांचा खेळ असेल. चला 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 इथून प्रॅक्टिस किंवा तुम्हाला अतिरिक्त वेळ खर्च करण्याची अजिबात मुभा नाहीये. वेळेचा अपव्यय करू नका. सूर्य अस्ताला निघालाय आणि आता वेळ आपल्याला वाचवायचा आहे आणि त्याच्यामुळे मी विनंती करेन की सामना चालू करायचा आहे. पहिला बॉल पुढे होऊन करण्याचा प्रयत्न, टॅप केला तिथे संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर धोक्याची घंटा मात्र वाजली होती. डेंजर झोन मध्ये दीपक कांबळे मात्र होताना पाहायला मिळाले होते तिथे. टॉस इथे जिंकलाय पाटण वॉरियर्सच्या संघानं. पाटण टीम टॉस निर्णय, पाटणचा निर्णय कळवायचा प्लीज. क्षेत्ररक्षण ओके. पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकला होता, तिथेही क्षेत्ररक्षण घेतला होता आणि तो सामना जिंकला होता. तिथे पाहायला गेलं क्षेत्ररक्षक येतात डाऊन द बॉल. एक धाव मात्र घेतली गेली, दुसरीचा नाहीये. चतुराई मात्र पाहायला मिळते मैदानामध्ये. गरमाहट निर्माण जरूर झाली आहे. मोठी मॅच आहे. मोठी मॅच मध्ये विजय संपादन करायचा आहे. आजच्या दिवसातील लीग पद्धतीतील शेवटचा सामना मात्र पाहायला मिळते. 32 आणि शाहूवाडी वॉरियर्स असोसिएशन ग्रुप
समाप्त होईल या मॅच नंतर 4 षटकांचा शेवटचा सामना. अलॉंग द कार्पेट खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीत, बराच अंतर मात्र इथे पाहायला मिळतोय. बॉल निघाला वेगानं, सीमा रेषा पार. 4 चौकार अमर मराठे यांच्या बॅटमधून मात्र त्यांना पाहायला मिळत आहेत. अमर मराठे नाव नाही तर वादळ आहे, रन मशीन आहे. सातत्याने मात्र पाहायला गेलं तर या खेळाडून आपल्या नावाची चर्चा डंका पेटवलाय, बोलबाला मैदानामध्ये राहायला गेलाय आणि त्याच खेळाडूला पाहतोय अमर मराठे. आपण स्ट्राईक एंडला, हा बॉल चांगला परंतु डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. राहुल पाटील पकडला झेल आणि विकेट प्राप्त करून देत असताना गोलंदाज प्रदीप गोलंदाजी आपल्याला मार्कवरती पाहायला मिळत आहेत. शाहूवाडी एक्सप्रेस आणि फलंदाज बाद 32 ची रन मशीन अर्थातच अमर मराठे बॅक टू डग आउट. चला माने या नामाने सचिन माने मैदानाच्या आतमध्ये जात असतात तेव्हा कोणाचेच मानत नाहीत. बॅट आणि बॉलचा संपर्क त्यांच्या बरोबर असतो आणि बॅटच त्यांची मानते आणि ते बॅटचे मानत असतात. असे सचिन माने मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. ऋषीचं धन्यवाद मानावं लागेल. खूप खूप छान स्कोरिंग पाहायला मिळाली. वाव, क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. उखडून काढलाय, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप या शॉट मध्ये पाहायला मिळालं. पॉइंटच्या डोक्यावरून परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि येथील धावा 4. ही क्लासिकल क्लास सचिन माने म्हणून यासाठी ओळखले जातात. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. अशा मॅचेस आपल्या बाजूनं वळवणं, खेळणं, खूप चांगले खेळ त्यांच्याकडनं पाहायला गेले. आणि धावफलकावरती धावा. हो हो, कटर बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. गुगली बॉल आणि फसवण्याचं काम जरूर तिथे मात्र करायचं होतं प्रदीप यांना. आणि 10 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 34 धावांची गरज. 18 बॉल 34. चला फिल्डिंग दर्जा लगेच सजवायची आहे. प्रत्येक ओव्हर मागे एकत्र येऊ नका, अजून 3 सामने व्हायचे आहेत. बत्तीसशे आणि शाहूवाडी वॉरियर्स दोन संघांमधला सामना पाहायला मिळतोय. येणारे बॉल आता 18 असणार आहेत आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती सचिन सरदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन सराबदार एक चांगले गोलंदाज आहेत. अंबाईवाडी या गावातून ग्रामीण क्रिकेट खेळत असतात. आज आपल्या असोसिएशन साठी खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. संधी नसेल, बॉल सीमा पार. सचिन माने या नामाने, परंतु बॅट त्यांची मानतोय. बॉल सीमा रेषा पार आला हा षटकार. धावफलकावरती 17 धावा. बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला मिळाला. खूप छान इथून फलंदाजी सचिन माने करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. एका बाजूला कधी गोलंदाजांची बोलबाला पाहायला मिळतोय, कधी तर फलंदाज इथे मात्र आपल्या बॅटचे जादू मात्र करताना पाहायला मिळत आहेत.
कधी धावा येत आहेत तर कधी मात्र फटका फसतोय. एकदा मात्र जरूर आले तिथे एका धावेनं मात्र समाधान मानावं लागेल, कारण तेवढ्याच ताकदीचं क्षेत्रक्षण हर्षदकडनं इथे मात्र पाहायला मिळालं आपल्याला. आणि तोपर्यंत एक सिंगल वरती प्राधान्य त्यांना मात्र पाहायला मिळतो. एक 18 धावा धावफलकावरती. बरीच जण मात्र इथून आपण पाहायला गेलं तर अगदी गावावरून ते घरात असणारे सुद्धा मात्र अगदी टी व्ही लावून किंवा मोबाईलमध्ये प्रवास ट्रेनमध्ये प्रवास करत असतील, तेही मात्र हा सामना पाहत असतील. का प्रत्येकाला आपल्या असोसिएशनचा अभिमान आणि गावाचा अभिमान आहे. टॅप किशी आवाज झालाय. दीपक कांबळे ऑन फायर. बॉल सीमा पार आलाय. शानदार षटकार. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 13 बॉल आणि 20 धावांची गरज. याही फटक्यावरती चांगला आहे, परंतु गॅप शोधून काढली आहे. काय स्टाईल मारली आहे. घुंगरू शॉट दीपक कांबळे यांच्या बॅट मधून आल्या. हा शानदार रुबाबदार चौकार. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना समाप्त झाले. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा. आता 12 बॉल आणि 16 धावांचा गरज इथून असणार आहे विजयासाठी. ती टीम 32 या टीमला शाहूवाडी वॉरियर्स. थोडंसं पाहिलं गेलं तर आता अतिरिक्त मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि ही मेहनत करण्यासाठी मात्र गोलंदाज राजू पाटील यांना आणलं जातं का राजू अप्पा म्हणून सुप्रसिद्ध आहे ते. राजू अप्पा टेप बॉलसाठी आणले, कारण त्यांच्याकडेही बऱ्याच वर्षाचा अनुभव. आज क्रिकेटर, खेळाडू, गोलंदाज, फलंदाज, जखमी वाघ म्हणून राजू अप्पा यांना मात्र पाहायला मिळतात. तरुण तडफदार राजू अप्पा गोलंदाजी मार्कवरती. फटका बसला बा. टे बॉलचा फटका होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. परत एकदा पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली निलेश येताना मात्र पाहायला मिळतात. खराब थ्रो, बॅकअप नाही तिथे. फ्लम्बिंग पाहायला मिळते. कॉलिंग करा, दुखापतग्रस्त होऊ नका. आणि एक एक रन महत्वाची आहे, पण तो संयमाचं क्रिकेट दीपक कांबळे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत सचिन माने आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू खेळताना, त्याच्यामुळे हे दोन्ही खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतात. वाव, किती लांब मारलाय दीपक कांबळे. ऑन फायर. बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार आल्या धावा. 6 षटकार. जेनू काम तेनू करावे. 10 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर पॉइंटला बॉलला ढकलला गेल्या तिथे आहेत. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येत आहेत. एक धाव आता महत्वाची झाली. मॅच मध्ये रंगात आली. रंगामध्ये आणि ढंगामध्ये मॅच समर्पित होत असताना पाहायला मिळते. 9 बॉल 8ची गरज. बॉल आणि इथून आपण पाहायला गेलं तर धावांचं समीकरण इक्वल होत असताना पाहायला मिळतोय इथे. म्हणजे आता जर का इथून एखादी विकेट, एखादा डॉट बॉल प्रेशराईज करू शकतोय. चांगला बॉल सचिन माने. म्हणून तर टेप बॉल साठी आप्पा 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 का करत होते आणि राजू आप्पांना का आणलं गेलंय त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतंय. परंतु समोर आहे बकासूर, धावांचा ओघ ओढणारा खेळाडू सचिन माने. माने या नामाने सचिन माने हा सामना जिंकून माने. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्रक डाऊन द बॉल इथे मात्र त्याला पाहायला मिळतील आणि मात्र खेळ खलास. सचिन माने या एक मोठ्या खेळाडूंचा मात्र पारीचा होतोय अंत. आता विजयासाठी समीकरण बदलली गेलीत. 7 बॉल आणि 8 धावांची गरज. या बॉलवरती भरपूर सारं काही निर्भय आहे. आता या बॉलवरती धावा येतील किती आणि पाहणं गरजेचं
आता फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळतील आपल्याला. सुहास विजयाचा सुगंध सुहास देतील का तेही पाहणं गरजेचं. सचिन माने मैदानाच्या बाहेर आल्यानंतर दीपक कांबळे आणि सुहास हे दोन फलंदाज मैदानामध्ये जरूर आहेत. परंतु गोलंदाजी मार्कवरती राजू अप्पा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली, बॉल डिलिव्हरी केलीत. या षटकातील 5 आणि 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. एक षटकारही त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. टेप बॉलमध्ये एखादा षटकार जरूर आलाय, वाईट बॉल तर विचारू नका. हाही फटका चांगला. इथे मात्र पाहायला गेला तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल पाटील यांच्याकडनं पकडला गेला. झेल राजू अप्पा राजू अप्पा राजू अप्पा मैदानाच्या आतमध्ये ना आवाज घुमताना पाहायला मिळतोय. टीम शाहूवाडी वॉरियर्स या टीम कडून 32 टीम आता थोडीशी संकटामध्ये, कारण आता विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय 3री. आता येणारे 6 बॉल आणि 8 धावांची गरज. तसं पाहायला गेलात तर परिपूर्ण मॅच 32 टीमकडे आहे. एका फटक्याची मॅच आहे, परंतु टेक्निकली फलंदाजी माइंडेड गेम चतुराई ही दीपक कांबळे यांना दाखवावी लागेल आणि त्यांच्याकडे जी क्षमता आहे आणि ते करून दाखवतील का त्याचीही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. राजू कांबळे इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला ऑन स्ट्राईक त्यांच्या बॅटमधून. आतापर्यंत पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकार, खूप चांगली फलंदाजी. दीपक कांबळे 2 षटकार आणि 1 चौकारच्या साह्यानं मात्र वैयक्तिकरित्या पाहायला गेलं तर छान फलंदाजी त्याने केली. आता इथे मात्र पाहायला गेलं तर फाईनमध्ये बॉल चालला स्क्वेल्लेक डीपकडे, परंतु तिथे न्यूझिस्थानी आहे स्थानक मात्र आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे धावा जास्त मिळणार नाहीत. एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 37 धावा. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. समोर गोलंदाज अंतिम षटकासाठी निलेश आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. 5 बॉल 7. चला 32 आला की शाहूवाडी वॉरियर्स. शाहूवाडी की 32. हा बॉल चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. वाव काय क्षेत्ररक्षण अप्रतिम तिथे मात्र पाहायला मिळतोय. इथे रनआउटची संधी आहे, बॉल तर आलाय परंतु तिथे कॅरी करता आलं नाहीये. संधी वाचली आहे. दीपक कांबळे यांना मिळालंय जीवदान, परंतु क्षेत्ररक्षण आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या हर्षद पाटील साठी झाल्या पाहिजे. काय समर्पण काय समर्पण हर्षद पाटीलचं पाहायला मिळालं. असे खेळाडू असे तुम्हाला मिळणार नाहीयेत, म्हणून तर चून केली आहे. आणि त्याच्यातला एक खेळाडू म्हणजे हर्षद पाटील. अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम. चार बॉल 5 हा मात्र पाहायला मिळतो. एकदा मात्र घेतली गेली आणि डायरेक्ट हिट इथे मात्र होताना पाहायला मिळालं. लेझी क्रिकेट सुरेश पाटील यांनी केला शूट. सुरेश पाटील यांनी केला आहे थ्रो आणि अप्रतिम लत्या लागलाय हिट आणि फलंदाज बाद. दीपक कांबळे बॅक टू डगआउट. महत्वाच्या वेळी महत्वाची विकेट आली आहे. ही धाव घेणं गरजेचं होतं का याची ही चर्चा कधी होणार? सामना संपल्यानंतर. करच्या धावेची गरज नव्हती, कारण ती दीपक कांबळे लयमध्ये खेळत होते. एखादा मोठा फटका मारू शकत होते, क्षमता त्यांच्याकडे होती. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. अभि आपल्याला पाहायला मिळतात आणि स्ट्राईकला आपल्याला ऋषीला पाहतोय. एकही बॉल त्याही इथून मात्र आतापर्यंत फेस केलेला नाहीये. निलेश चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात इथे. चला इथून नेक्स्ट मॅच साठी टीम Y11 आणि पाटण वॉरियर्स. क्षेत्ररक्षण घेतलंय पाटण वॉरियर्सनं, आपण तयार राहायचंय. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय.
बॉल स्टॉप झाला का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. पंच यस क्रॉसिंग नाहीये. इंटरनॅशनल नेम आहे. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेल्यानंतर तुम्ही रन्स घेऊ शकत नाही, स्ट्राईक कन्वर्ट करू शकत नाहीत. आता 2 बॉल आणि 5 धावांची गरज. मॅच सहजरित्या 32 जिंकत होती, परंतु तिथे कदाचित काही निर्णय चुकले असतील. तो निर्णय म्हणजे दीपक कांबळे यांची ती एक धाव, ती धाव घेणं गरजेचं होतं का त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 2 बॉल आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती निलेश, समोर आहे ऋषी. हा फटका चांगला, एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न, परत एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अशा वेळी असे थ्रो करून तुम्ही अतिरिक्त धावा इथे खर्च करू शकत नाही आहात. एकदा मात्र होता तिथे. आता स्ट्राईक कन्वर्ट करायची आहे का, परंतु का माहित नाही आहे कोण आता स्ट्राईकला येणार आहे, काय होणार आहे. पंच कळवतील कोणता फलंदाज बाद. ओके, तर फलंदाज अभिबाद आहे. आणि आता 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. किती वेडेपणा आहे इथे, डिसिजन चुकलंय तुमचं असं इथे आत्मकलश तुम्हाला करावा लागेल. का आता नवीन फलंदाज स्ट्राईकला जाणार आहे. आता त्या नवीन फलंदाजाला कशा पद्धतीनं कनेक्टिव्हिटी होईल, कदाचित ही रणनीती ही ऋषीची असू शकतो, कारण हिटर फलंदाज कदाचित मैदानामध्ये आणतील आणि मोठा फटका खेळण्यासाठी त्याला प्रवृत्त करायला सांगितलं असेल आणि हा सामना तुम्हाला जिंकून द्यायचा आहे असं काहीतरी कानमंत्र देऊन मैदानामध्ये पाठवलंय. परंतु निलेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. विहांत जाधव आमचे सचिन दादांचे चिरंजीव राजकुमार इथे आलेत. थेट एंट्री आहे त्यांची आणि त्यांचंही सहर्ष स्वागत. रिहांत, विहान जाधव. वेलकम विहान. सचिन जाधव यांचंही सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावरती. 1 बॉल 3 धावांची गरज. निलेश तयार. 1 धाव तर मात्र आली आहे आणि पाहायला गेला तर इथे हा सामना समाप्त. शाहू आणि वॉरियर